नमस्कार, मी विकास पाटील. आपल्या सर्वांचं राहुरी ॲग्री अकॅडमी मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण यासाठी हा सेशन घेत आहोत की एमसीआर पीजीसीईटी ची तयारी कशा पद्धतीने करायचं, एमसीआर पीजीसीईटी तयारी करण्यामागचा उद्देश काय, फक्त पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी सीईटी ची तयारी करायची का, किंवा त्याला सोडून अजून कोणते कोणते फायदे या सीईटीच्या प्रिपरेशन मागे आहेत आणि आपण कुठल्या पद्धतीने सीईटी ची तयारी करणार आहोत, त्याच्यासाठी असणारी बुक लिस्ट किंवा पूर्ण काही प्रोसेस आहे हे आपण आजच्या सेशन मधून जाणून घेणार आहोत. तर पहिल्यांदा आजचा जो सेशनचा मुख्य मोटो आहे हा हाऊ टू प्रिपेअर फॉर एमसीआर पीजीसीईटी 2024, बरोबर. तर याच्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत जे आपण डिस्कस करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर बरेचसे बीएससी ॲग्री पासआउट विद्यार्थी किंवा जे आता सध्या रावेमध्ये असतील ते विद्यार्थी एमसीआर ची पेपर देणार असतील, पीजीसीईटीचं परीक्षेची तयारी करणार असतील, तर या परीक्षेची तयारी करत असताना कुठल्या बाबींना सामोरं जायचं आहे आणि कशा पद्धतीनं एक्झामची तयारी करायची आहे, एक्झामची नीड काय आहे किंवा पूर्ण प्रोसेस काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये महत्वाचं काय की पीजीसीईटी ची तयारी करत असताना त्याचं महत्व काय, कशासाठी करायचं आहे हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर एमसीआर ची जी पीजीसीईटी आहे त्या पीजीसीईटी ची तयारी करत असताना ही तयारी फक्त आणि फक्त पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी करायचं का, किंवा एमएससी ला ऍडमिशन घेऊन पीएचडी करण्यासाठीच ही आपल्याला तयारी करायची आहे? नाही, याच्यासोबत अनेक बरेचसे फायदे आपल्याला यातून होणार आहेत. कारण या पीजीसीईटी साठी जो असणारा सिलेबस आहे हा सिलेबस पूर्णपणे तुमची जी काही डिग्री झालेली आहे फर्स्ट सेमिस्टर पासून ते लास्ट सेमिस्टर पर्यंत तोच सेमिस्टरचा पूर्ण सिलेबस हा तुम्हाला पीजीसीईटी ला असणार आहे, बरोबर. तर हा पीजीसीईटीचा सिलेबस पुढे चालून जे काही राज्यसेवा असेल किंवा फॉरेस्ट्री ऑप्शनल असेल, बँकिंग असेल, नाबार्ड असेल, कृषी सेवक असेल, कृषी सेवा मुख्य परीक्षा असेल, या सर्व एक्झामला सुद्धा तोच सिलेबस आहे जो सिलेबस तुम्हाला फर्स्ट सेमिस्टर पासून ते लास्ट सेमिस्टर पर्यंत तुम्ही प्रत्येक कोर्स त्या यूजीच्या डिग्रीमध्ये पूर्णपणे अभ्यासलात तोच सिलेबस तुम्हाला सीईटी ला सुद्धा आहे आणि पुढे चालून या अदर अलाइड ॲग्री रिलेटेड एक्झामला सुद्धा कामी येणार आहे. म्हणून फक्त आणि फक्त आपल्याला पदव्युत्तर शिक्षण म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे म्हणून पीजीसीईटी तयारी करायची नाही, तर आपल्याला पुढे चालून एक अधिकारी होत असताना आपल्याला कशा पद्धतीनं एक्झामला सामोरे जायचं आहे हे जाणून घेण्यासाठी किंवा तो मार्ग सोपा करण्यासाठी, सुखकर करण्यासाठी आपल्याला पीजीसीईटी ची तयारी करायची आहे. तर इम्पॉर्टन्स ऑफ पीजीसीईटी काय आहे, तुम्ही क्वालिफाय तर होणार आहात पीजीसीईटी, तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन तर त्या सब्जेक्टमध्ये होणार आहे, याच्या सोबतच तुमचा ऍग्रीकल्चरचा नॉलेज अशा पद्धतीनं वाढणार आहे की तुम्हाला ॲग्री रिलेटेड एक्झाम देत असताना बँकिंग असेल, नाबार्ड असेल किंवा राज्यसेवेची जे ऑप्शनल असेल, फॉरेस्ट्रीचे ऑप्शनल असेल किंवा मुख्य गाभा समजला जाणारा कृषी सेवा मुख्य परीक्षा असेल, या मुख्य परीक्षेला तुम्हाला खूप आणि खूप मदत होणार आहे या तयारीची. म्हणून तुम्हाला पीजीसीईटी ची तयारी करणं गरजेचं आहे असं मला तरी वैयक्तिक वाटतं. त्यानंतर आपण पीजीसीईटीचं डिस्कशन करत असताना आपल्याला एक गोष्ट महत्वाची पाहिजे की आपण कुठल्या पद्धतीनं तयारी करणार आहोत. कुठल्याही एक्झामची तयारी करत असताना त्या एक्झामची नीड काय आहे, त्या एक्झामचं सिलेबस काय आहे आणि कुठल्या पद्धतीने आपल्याला एक्झामला टॅकल करायचं आहे याचं अनालिसिस करणं खूप महत्वाचं आहे. हे अनालिसिस कशा पद्धतीनं करायचं, तर पहिल्यांदा तुम्हाला त्या गोष्टीच्या पीवायक्यूज म्हणजे प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन पेपर्स आहेत ते क्वेश्चन पेपर घेऊन त्याचं अनालिसिस करून कुठल्या टाईपचं क्वेश्चन विचारलं आहे, कुठल्या सब्जेक्टला मेजर फोकस आहे, कुठल्या सब्जेक्टला मायनर फोकस आहे आणि कुठल्या बुक्स मधून जास्तीत जास्त कंटेंट कव्हर झालेला आहे, या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला एकपणे नियोजन करून प्लॅन ऑफ वर्क करून त्याचं अनालिसिस करून तुम्हाला तुमचा अभ्यास करायचा आहे. तर हे करत असताना पहिल्यांदा तुम्ही या राहिलेल्या टाइमामध्ये तुम्ही पीजीसीईटीचा अभ्यास कसा करसाल, तर जे रावेमध्ये असतील मुलं किंवा जे पासआउट मुलं असतील त्यांच्याकडे पीजीसीईटी देण्यासाठी खूप असा कालावधी शिल्लक आहे, बरोबर. तर येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही कुठल्या पद्धतीने अभ्यास करणार आहात, तर माझं सांगणं प्रत्येक विद्यार्थ्याला एकच राहील की तुम्ही तयारी करत असताना, प्रिपरेशन करत असताना पहिल्यांदा जे काही सेमिस्टरच्या नोट्स असतील प्रत्येक विषयाच्या, ऍटलिस्ट जे मेजर सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल फॅक्ट्स, कन्सेप्च्युअल जे गोष्टी आहेत, कन्सेप्च्युअल ज्या टर्म्स आहेत त्या जास्त आहेत, या क्लिअर करण्यासाठी, या जाणून घेण्यासाठी तुम्हाला यूजीच्या बेसिक्स बुक्स वाचणं खूप गरजेचं आहे. या बुक्स वाचल्याशिवाय जे क्रक्स असलेले जे काही मार्केटमध्ये अवेलेबल असलेले बुक्स आहेत त्या बुक्सला हात लावायचा गरज नाही. पहिल्यांदा तुम्हाला हे काबर सांगतोय, तर तुमच्याकडे खूप भरपूर तसा टाइम शिल्लक आहे. आता तुम्ही रावेमध्ये असाल मित्रांनो,
रावेचा पुरेपूर फायदा ज्यांनी अभ्यासाला करून घेतला त्याच्यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये प्रत्येक परीक्षेची तयारी करत असताना खूप टाइम लागणार आहे आणि तुम्ही बऱ्याचशा मुलांना मागे टाकून पुढे चालून जाणार आहात. त्यामुळं रावेचा टाइम हा व्यवस्थितपणे युटिलाइज करा, त्याचा तुम्हाला उपयोग येणाऱ्या आगामी परीक्षांना होणार आहे. तर पहिल्यांदा यूजीच्या बेसिक नोट्स वापरा, त्या नोट्स वाचा, त्या नोट्स वाचून व्यवस्थितपणे अंडरस्टँडिंग करून घ्या. त्यानंतर जे मार्केटमध्ये असणारी बुक लिस्ट आहे त्याच्या मागे तुम्ही लागायला पाहिजे. तर आता बुक लिस्ट, बरोबर, बुक लिस्ट कोणती असली पाहिजे, आपला तिसरा महत्वाचा मुद्दा काय, तर बुक लिस्ट कोणती असली पाहिजे. तर बुक लिस्टचा प्रामुख्याने आपण विचार करता आपल्याकडे मार्केटमध्ये बरेचसे बुक अवेलेबल आहेत, बरोबर. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने असलेलं व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2, व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2 या दोन बुक्स जे बेसिक आहे, जे जे काही टर्मिनॉलॉजी आहेत, ज्या कन्सेप्ट आहेत, हे एकदम व्यवस्थितपणे या व्हॉल्यूम मध्ये दिलेलं आहे. व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2 बाय अरुण कत्यान सर. अरुण कत्यान सरचं हे बुक हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर सेकंड निमराज सुंदांचं बुक सुद्धा हे आपल्या पीजीसीईटी असेल किंवा ऍग्री एमपीएससी असेल, कृषी सेवा मुख्य परीक्षा, त्याच्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्यानंतर इसेन्शियल्स ऑफ ऍग्रिकल्चर हे सुद्धा बुक खूप महत्वाचं आहे. त्यानंतर चौथी गोष्ट सांगायची झाली तर आपली राहुरी टॉपर्स नोट्स, ज्याच्यामध्ये सगळ्यात की कंटेंट, सगळ्यात फॅक्च्युअल डाटा सर्वात जास्त कुठल्या नोट्स मध्ये आहे, काही नोट्स मध्ये न सापडणाऱ्या, काही रेफरन्स बुक मध्ये न सापडणारा डाटा सुद्धा तुम्हाला या नोट्स मध्ये भेटून जातो. राहुरी टॉपर्स, बरोबर. सीईटीच्या दृष्टीने सर खूप महत्वाचा प्रश्न आहे, तो खूप महत्वाचा बुक आहे. तर हे बेसिक 4 बुक्स प्लस ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करण्यासाठी SR कांतवांचं जे काही ऑब्जेक्टिव्ह बुक आहे ते ऑब्जेक्टिव्ह बुक सुद्धा खूप महत्वाचं आहे. याच्यासोबतच डेअरी टेक्नॉलॉजी असेल किंवा अॅनिमल हजबंड्री असेल किंवा पॅथॉलॉजीचा काही भाग असेल, हे व्यवस्थितपणे क्लिअर करण्यासाठी तुम्हाला लातूर नोट्स, लातूरची जी एक कॉम्पिटिटिव्ह ऍग्रिकल्चर नावाची एक नोट्स आहे, बुक आहे, त्यासाठी लातूर नोट्स तुम्हाला खूप महत्वाचे आहे, बरोबर. लातूर कॉलेजच्या प्रोफेसरांनी ते तयार केलेली बुक आहे किंवा लातूरच्या पीएचडी केलेल्या काही किंवा जे काही ग्रॅज्युएट स्टुडंट आहेत अशा बऱ्याच सोर्सने तयार झालेला तो बुक आहे. तर लातूर नोट्स याच्यामध्ये तुम्हाला डेअरीचा वगैरे पार्ट व्यवस्थित कव्हर होणार आहे. तर एकंदरीत ही बुक लिस्ट असणार आहे तुम्हाला कोणती कोणती, तर व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2 निमराज सुंदा इसेन्शियल्स ऑफ ऍग्रिकल्चर, त्यानंतर आपली राहुरी टॉपर्स, बरोबर, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करण्यासाठी SR कांतवा, त्यानंतर लातूर नोट्स, ही एक बेसिक बुक लिस्ट आहे. तुमचे नंबर ऑफ बुक्स किती आहेत हे मॅटर करत नाही, तुमचं नंबर ऑफ बुक्स हे किती आहे मॅटर करत नाही, तुमचं नंबर ऑफ रीडिंग, नंबर ऑफ अंडरस्टँडिंग हे तुम्हाला खूप महत्वाचं आहे. कारण तुम्ही भरमसाठ 10-15 बुक वाचणार आणि त्याच्यामधून तुम्हाला आउटपुट काहीच नाही, रिव्हिजन व्यवस्थित नाही, हे काहीही कामाचं नाही. प्रत्येक बुक मध्ये त्याच टर्मिनॉलॉजी, त्याच संकल्पना दिलेल्या असतात. त्यामुळे जास्तीत जास्त कमीत कमी सोर्स आणि मॅक्झिमम रीडिंग असणं खूप गरजेचं आहे, बरोबर. तर आपण बुक लिस्ट झाला आणि वे ऑफ स्टडी, तर आपण ही बुक लिस्ट पाहिली. आता वे ऑफ स्टडी कसं असलं पाहिजे, सगळ्यांचं घोडं इथंच अडतं, बरोबर. कारण एक म्हण आहे की प्रयत्नांशिवाय पत्त्यांचा किनारा उभा राहत नाही आणि शांततेशिवाय किनाऱ्यावरती घर बसत नाही. तर तुम्हाला किनाऱ्यावरती घर करायचं असेल आणि जर प्रयत्नांनी जर मिनारा बनवायचा असेल तर शांतता आणि प्रयत्न ही दोन्ही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आणि तुमच्या दैनंदिन जे आयुष्य आहे या आयुष्यामध्ये खूप महत्वाचे आहेत. तर आपल्याला याच पद्धतीनं जे आपलं वे ऑफ स्टडी कसं असलं पाहिजे, प्रयत्न, शांतता आणि सातत्य या तीनही गोष्टींची सांगड घालून आपल्याला एक्झामला टॅकल करायचं आहे, बरोबर. तर पहिल्यांदा लक्षात घ्या की जे काही आपल्या ऍग्रिकल्चरला सब्जेक्ट्स आहेत, बरोबर, ऍग्रोनॉमी असेल, सॉइल सायन्स असेल, बॉटनी असेल, पॅथॉलॉजी, एंटोमॉलॉजी, एक्सटेन्शन, इकॉन, त्यानंतर डेअरी टेक्नॉलॉजी, त्यानंतर हॉर्टिकल्चर, त्यानंतर ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, त्यानंतर फिशरी आणि फॉरेस्ट्रीचा मायनर पार्ट सुद्धा आपल्या सिलेबसला आहे. तर या सगळ्या 10 ते 12 सब्जेक्टचा जो क्रक्स आहे तो कशाला असणार आहे, आपल्या पीजीसीटीला असणार आहे. आणि आगामी येणाऱ्या सर्व अग्रिकल्चर रिलेटेड जे एक्झाम आहेत, बँकिंग असेल, नाबार्ड असेल, राज्यसेवा ऑप्शनल असेल किंवा फॉरेस्ट्री ऑप्शनल असेल, या सगळ्या गोष्टींना आपल्याला मदत होणार आहे. तर याच्यामध्ये आपलं वे ऑफ स्टडी कसं असलं पाहिजे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. बरेच जण म्हणतात की
मी ॲग्रोनॉमी वाचतोय, त्यानंतर बॉट वाचतोय, मला बोर होतंय, त्यानंतर सगळ्या मेजर सब्जेक्टचा बंबार्डिंग होते, मला समजत नाही किंवा बोरिंग जाते. तर रीडिंग करत असताना तुम्ही जे इंटर रिलेटेड सब्जेक्ट आहेत ते इंटर रिलेटेड सब्जेक्ट पहिल्यांदा रीड करणं खूप महत्वाचं आहे. आता ॲग्रोनॉमी घेताय तुम्ही, ॲग्रोनॉमी सोबत सॉइल सायन्स हा वाचणं गरजेचं आहे, कारण ॲग्रोनॉमीचे सिस्टर ब्रांच म्हणून कशाला ओळखलं जातं, सॉइल सायन्सला. ॲग्रोनॉमीचा मोटो काय आहे, क्रॉप कल्टिवेशन प्रोडक्शन. त्यानंतर ॲग्रोनॉमी मध्ये महत्वाच्या गोष्टी काय आहेत, क्लायमेट असेल आणि सॉइल असेल. सॉइलच्या जे काही प्रॉपर्टी असतील, फर्टिलायझर असेल किंवा त्या फर्टिलायझरचे कॅरेक्टरिस्टिक्स असतील, सॉइलच्या कॅरेक्टरिस्टिक्स असतील, त्याच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज असतील, या सगळ्यांचा अभ्यास आपण कशामध्ये करणार आहे, सॉइल मध्ये करणार आहे. म्हणून ॲग्रोनॉमी वाचत असताना ॲग्रो वाचत वाचतच तुम्हाला कशाचा अभ्यास करायचा आहे, सॉइलचा अभ्यास करायचा आहे. ॲग्रोनॉमी आणि सॉइल हे सब्जेक्ट 1 बाय 1 वाचायचे आहेत. त्यानंतर जे काही एंटो आणि पॅथो आहे, एंटो आणि पॅथो हे कशाचे सब्जेक्ट आहेत, ते प्लांट प्रोटेक्शनचे सब्जेक्ट आहेत. हे सब्जेक्ट तुम्ही पॅरलल म्हणजे एंटो रीड करून झालं की लगेच पॅथॉलॉजी वाचायचा. याच्यामुळे काय होईल, बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील आणि जो काही वे आहे स्टडीचा हा तुमचा मेंटेन राहील. त्यामुळे ॲग्रो सॉइल जे मिळते जुळते सब्जेक्ट, एंटोपॅथ मिळते जुळते, त्यानंतर एक्सटेन्शन आणि इकॉन याच्यामध्ये बऱ्यापैकी कसा की याच्यामध्ये कल्टिवेशनचा पार्ट येत नाही, एक्सटेन्शन मध्ये रुरल किंवा पीपलशी संबंधित पार्ट येतो, आणि इकॉन मध्ये जो काही तुमचा बिझनेस असेल किंवा जे काही इनपुट्स लागणार आहेत त्याच्यासाठी जे काही कॉस्ट एस्टिमेशन असेल, कॉस्ट ऑफ कल्टिवेशन असेल, जे काही कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे तो कशामध्ये येणार आहे, इकॉन मध्ये येणार आहे. म्हणून इकॉन आणि एक्सटेन्शन हे 1 बाय 1 वाचायचं आणि ॲग्रो आणि सॉइल आणि एंटो आणि पॅथो हे 1 बाय 1 वाचायचं. तर ॲग्रो आणि सॉइल रीड केल्यानंतर लगेच एंटो आणि पॅथ किंवा लगेच बॉट सब्जेक्ट घ्यायचा का नाही. जेव्हा तुम्ही मेजर सब्जेक्ट रीड करता त्यानंतर तुम्ही मायनर सब्जेक्ट घ्या, एक्सटेन्शन आणि इकॉन. मायनर इन द सेन्स तुम्हाला रीडिंग करण्यासाठी कमी टाइम लागणार आहे किंवा कमी वेळेमध्ये तुम्हाला वाचून होईल. त्यामुळं काय होईल, तुम्हाला मेजर वाचल्यानंतर लगेच बंबार्डिंग नाही होणार किंवा लगेच बोरिंग वाटणार नाही. त्यामुळे तुम्ही मायनर सब्जेक्ट वाचायला घ्या, त्यानंतर पुन्हा एंटोपॅथो रीड करायला घ्या, त्यानंतर पुन्हा मायनर म्हणून डेअरीचा सब्जेक्ट घ्या. डेअरी वाचल्यानंतर मग लगेच पुन्हा तुम्ही जे काही राहिलेले मायनर सब्जेक्ट असतील, फॉरेस्ट्री असेल, फिशरी असेल, या सगळ्या सब्जेक्ट तुम्हाला रीड करायचे आहेत. तर हे तुमचं वे ऑफ रीडिंग कसं असलं पाहिजे, वे ऑफ स्टडी, तर तुम्ही सब्जेक्ट व्यवस्थितपणे पॅरलली रीडिंग केलं पाहिजे. त्यानंतर महत्वाचा पार्ट आहे आपला नोट्स प्रिपरेशन. एक मिनिट. बरोबर, आता आपण पहिला वे ऑफ स्टडी, त्यानंतर महत्वाचा पार्ट आहे नोट्स प्रिपरेशन. बिफोर डिस्कसिंग अबाउट नोट्स प्रिपरेशन, नोट्स कधी प्रिपेअर केला पाहिजे हे जाणून घेण्याआधी एक महत्वाचं आहे, जे आपण अभ्यास कसं करणार आहे याच्यामध्ये, की तुम्ही जे काही रीडिंग करणार आहात, पहिल्यांदा रीडिंग करत असताना तुम्हाला बुक लिस्ट असलेले जे मार्केटमध्ये अवेलेबल बुक्स आहेत, क्रक्स बुक्स, ते रीड करायचे नाहीत. पहिल्यांदा तुम्हाला बेसिक बुक्स रीड करायचे आहेत. त्यानंतर ओरिएंटेड जे काही पीजीसीईटी ओरिएंटेड जे नोट्स असतील, बुक्स असतील, ते तुम्हाला रीड करायचे आहेत. त्यानंतर काही जणांच्या प्रत्येकाची रीडिंग करण्याची ही कॅपॅसिटी किंवा पद्धत ही वेगळी असते. कोण बाय बुक रीड करतं आणि कोण बाय सब्जेक्ट रीड करतं. बरोबर, आता माझी एक स्वतःची पद्धत तुम्हाला सांगतो की जेणेकरून ती खूप सोपी जाईल, तुम्हाला वाचण्यासाठी सोपी जाईल, व्हॅल्यू एडिशन करण्यासाठी सोपी जाईल, किंवा कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त वाचून होईल प्लस रिव्हिजन होईल. ही कुठली पद्धत आहे, तर सब्जेक्ट वाईज रीडिंग करायची आपल्याला. कशी, सब्जेक्ट वाईज, बाय बुक वाईज रीडिंग करायचं नाही, बाय सब्जेक्ट करायचं आहे. समजा आता आपल्याकडे तुम्ही 3 बुक मधून प्रिपरेशन करणार आहात, बरोबर, तर 3 बुक मधून प्रिपरेशन करत असताना समजा तुमच्याकडे व्हॉल्यूम आहे, बरोबर, पहिल्यांदा, त्यानंतर सेकंड तुमच्याकडे आहे निमराज सुंदा, बरोबर, त्यानंतर थर्ड तुमच्याकडे आहे टॉपर्स, त्यानंतर फोर्थ बुक आहे समजा तुमच्याकडे आर के शर्मा फॉर एक्झाम्पल, बरोबर. तर या 4 बुक्सचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर तुम्ही पहिल्यांदा व्हॉल्यूम वाचून काढसाल, त्यानंतर निमराज सुंदा, त्यानंतर टॉपर, त्यानंतर आर के शर्मा, अशा पद्धतीने वाचन करायचंय का आपल्याला, तर नाही. आपल्याला बाय सब्जेक्ट रीड करायचं आहे. जेणेकरून तुम्ही ॲग्रोनॉमी रीड करणार आहात, बरोबर, किंवा समजा सॉइल रीड करणार आहात, तर हा सब्जेक्ट तुम्ही व्हॉल्यूम मधनं रीड करायचा. व्हॉल्यूम मधून ॲग्रोनॉमी रीड करून झाल्यानंतर तुम्ही तोच ॲग्रोनॉमी हा सब्जेक्ट पुन्हा निमराज सुंदा मधून रीड करा, देन टॉपर्स, देन आर के शर्मा, देन त्याच्यावरती असलेले काय करायचे आहेत, ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करायचे आहेत. याच्यातून होईल काय, फॉर एक्झाम्पल समजा
की आता फील्ड कॅपॅसिटी पॉईंट आहे, बरोबर. फील्ड कॅपॅसिटी म्हणजे काय की 15 ऍटमॉस्फेरिक प्रेशरला किती पाणी, किती मॉइश्चर अवेलेबल राहतं सॉइल मध्ये, बरोबर. त्याला आपण काय म्हणतो, फील्ड कॅपॅसिटी म्हणजे वापसा कंडिशन. पाऊस येऊन गेल्यानंतर 2 ते 3-4 दिवसानंतर जी काही वापसा कंडिशन तयार होते, ते वापसा कंडिशनला आपण काय म्हणतो, फील्ड कॅपॅसिटी. हा फील्ड कॅपॅसिटी टर्म तुम्ही व्हॉल्यूम मधून रीड केलात, बरोबर. तर तेच टर्म पुन्हा रीड करत कशामधून करणार आहात, निमरा सुंदामधून करणार आहात. पुन्हा तेच टर्म रिपीट तुम्हाला टॉपर मधून होणार आहे. पुन्हा तेच तुम्हाला आर के शर्मा मधून होणार आहे. याच्यामुळं व्हॉल्यूम मध्ये वाचताना जेवढा टाइम लागलेला आहे, ते तुम्हाला आर के शर्मा मध्ये आल्यानंतर जास्त फास्ट मध्ये तुमचे पेजेस पळतील. कारण नियर अबाउट 70 to 80% कंटेंट इज सेम इन ऑल बुक, बरोबर. काय म्हणतो मी, नियर अबाउट 70 ते 80% कंटेंट सेम असतं प्रत्येक बुक मध्ये. त्यामुळं तुम्ही पहिल्यांदा एक जे काही बेसिक बुक वाचणार आहात, तेच बुक मधलं कंटेंट पुन्हा दुसऱ्या बुक मध्ये रिवाइज होणार आहे. त्यामुळे ऍग्रोनॉमी हा व्हॉल्यूम मध्ये वाचण्यासाठी जेवढा कालावधी लागला, त्याच्यापेक्षा कमी कालावधी निमरा सुंदरला लागेल, त्याच्यापेक्षा कमी कालावधी टॉपर्स, त्याच्यापेक्षा कमी कालावधी आर के शर्मा. सगळ्यात शेवटची बुक कुठली वापरायची, आपल्याला टॉपर्स वापरायची. कारण टॉपर्स मध्ये सगळ्यात जास्त फॅक्च्युअल डाटा, की कंटेंट, एक्झाम्पल्स, ऍथर्स किंवा जे काही फादर्स असतील किंवा जे काही फॅक्ट्स असतील, स्टॅटिस्टिक्स असेल, हे कशामध्ये दिलेलं आहे, टॉपर्स बुक मध्ये दिलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला कशा पद्धतीने रिडिंग करायचं आहे, बाय सब्जेक्ट रिडिंग करायचं आहे, बाय बुक रिडिंग करायचं नाही. त्यानंतर दुसरा एक फायदा काय, याच्यामुळे काय होईल, फक्त तुमची रिडिंग फास्ट होणार नाही किंवा फक्त रिव्हिजन होणार नाही, याच्यामुळे एक व्हॅल्यू एडिशन होईल. आता समजा आता सलाईन सॉइल आहे, बरोबर. सलाईन सॉइल बद्दल काही माहिती व्हॉल्यूम मध्ये दिलेली आहे. तर सलाईन सॉइलला सोलेन चॉक किंवा सोलेन टाज म्हणतात, याची सुद्धा माहिती एका बुक मध्ये दिली असेल. किंवा सलाईन सॉइलची जास्तीत जास्त अवेलेबिलिटी कुठल्या स्टेट मध्ये आहे, याचं एका बुक मध्ये दिलं असेल. याच्यामुळे काय होईल, सलाईन सॉइल बद्दल असलेल्या सगळ्या जे काही गोष्टी असतील, सगळ्या ज्या काही फॅक्ट्स असतील, त्या तुम्हाला या चारही बुक मध्ये कव्हर होईल. यामुळे तुमचं काय होईल, व्हॅल्यू एडिशन होईल. तुम्ही जेव्हा बाय बुक वाचताल, समजा व्हॉल्यूम 1 तुम्ही कंप्लीटपणे वाचलात आणि तुम्ही बुक घेतला, दुसरा बुक कुठला, निमराज सुंदा घेतलात. निमराज सुंदा वाचत असताना तुम्ही जेव्हा सलाईन सॉइल असेल किंवा दुसरा कुठलाही पॉईंट घ्या, समजा फार्मिंग सिस्टीम वाचत असताल, तर फार्मिंग सिस्टीम वाचत असताना तुम्हाला तेवढं रिकॉल होणार नाही, जेवढं तुम्ही इमिडिएटली बाय सब्जेक्ट रिडिंग करत असताना रिकॉल होईल, तेवढं रिकॉल तुम्हाला होणार नाही. तुम्हाला आठवेल की हेचरो क्रॉपिंग हा टर्म आपण व्हॉल्यूम मध्ये वाचलाय का, किंवा वाचला असेल तर ही टर्मिनॉलॉजी काय आहे, हा कन्सेप्ट काय आहे. मल्टिपल क्रॉपिंग आपण वाचलोय का, मल्टिपल क्रॉपिंग आणि इंटर क्रॉपिंग मध्ये डिफरन्स काय आहे, याचं व्यवस्थित डिफरन्स निमरा सुंदामध्ये व्यवस्थित दिलेला आहे का व्हॉल्यूम मध्ये व्यवस्थित दिलंय, याचं अनालिसिस करणारा आपल्याला पुन्हा एकदा बुक पूर्णपणे उचकणं पडेल, पुन्हा एकदा तुम्हाला त्या व्यवस्थित पानं चाळावे लागतील. याच्यापेक्षा व्यवस्थित जर सब्जेक्ट वरती कमांड आणायची असेल, व्यवस्थित व्हॅल्यू एडिशन करायचं असेल, तर तुम्हाला बाय सब्जेक्ट रिडिंग करणं खूप गरजेचं आहे. ही एक बेस्ट वे ऑफ रिडिंग असणार आहे. त्याच्यामुळे काय होईल, तुमचं व्हॅल्यू एडिशन सुद्धा होणार आहे, म्हणजे कुठलाही पॉईंट तुमचा सुटणार नाही. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहूयात. त्यानंतर नोट्स प्रिपरेशन. तर नोट्स कधी प्रिपेअर करायच्या, नोट्स प्रिपेअर करण्याचा कालावधी हा पहिल्या रिडिंगला कधीही सुटेबल नाही. पहिली रिडिंग कुठल्याही एक्झामची असो, सीईटीची असो, एमपीएससी असेल, कुठलीही एक्झाम असेल, फर्स्ट रिडिंग हा तुम्हाला सब्जेक्ट समजून घेण्यासाठी, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्या सब्जेक्टची तोंड ओळख करून देण्यासाठी किंवा इंट्रोडक्टरी पार्ट जाणून घेण्यासाठी तुम्हाला पहिली रिडिंग असणार आहे. जोपर्यंत तुमच्या 1 ते 2 रिडिंग व्यवस्थित होत नाहीत, तोपर्यंत तुम्ही नोट्स प्रिपेअर करू नका. जेव्हा तुमच्या 2 रिडिंग्स कंप्लीट होतील, त्यानंतर तुम्ही स्वतःची एक नोटबुक घेऊन एक जो काही क्रक्स म्हणतो आपण त्या सब्जेक्ट मध्ये असलेला, तो क्रक्स व्यवस्थितपणे तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये उतरवून काढायचा आहे. ज्या गोष्टी तुम्हाला कन्फ्युजन होतात, समजा तुम्हाला ऑइल कंटेंट आहे ॲग्रोनॉमिकल क्रॉपचं, ऑइल कंटेंट तुम्हाला कन्फ्युज होतं, तर ते ॲग्रोनॉमिकल सगळे जे काही क्रॉप्स आहेत, त्या क्रॉप्सचं ऑइल कंटेंट तुम्ही व्यवस्थितपणे बाय क्रॉप लिहून काढायचा आहे. समजा काही एंटोमॉलॉजी आणि पॅथॉलॉजीचा तुम्ही अभ्यास करतात, एंटोमॉलॉजी आणि पॅथॉलॉजीचा अभ्यास करत असताना सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे का, सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला तेवढा टाइम आहे का, गरज नाही. तुम्हाला अशाच गोष्टी लक्षात ठेवायच्या ज्या एक्झाम ओरिएंटेड आहेत किंवा ज्या त्या क्रॉपच्या प्रोटेक्शनच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. समजा एंटोमॉलॉजीचं तुम्ही पूर्णपणे क्रॉप कल्टिवेशन वाचताय, याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवणं काय गरजेचं आहे,
त्याचं पुपेशन ओव्ही पोझिशन ते पण अशा पेस्टचं जे काही मेजर पेस्ट आहेत बरोबर. आता समजा कॉटनवरचा बॉलवर्म आहे, शुगर केनवरचा बोरर आहे बरोबर. त्यानंतर जे काही हेलिकोअर्पाची जी पेस्ट आहे, त्यानंतर कोलिओप्टेरा ऑर्डरची जे काही पेस्ट आहे, या पेस्टचं तुम्हाला पुपेशन ओव्ही पोझिशन व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे. किंवा कंट्रोल मॅनेजमेंट जे आहे ते सगळंच लक्षात ठेवायचं का, कल्चरल आहे, फिजिकल आहे, मेकॅनिकल आहे बरोबर. त्यानंतर बायोलॉजिकल आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याचं गरजेचं आहे का, तर अजिबात नाही. त्याच्यामध्ये महत्वाचं जे बी स्पेसिफिक आहे तेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता क्विनॉल्फॉस किंवा इमिडोक्लोप्रिड हे इन्सेक्टिसाइड आहे, ते इन्सेक्टिसाइड बऱ्याच अशा इन्सेक्ट पेस्ट कंट्रोल करण्यासाठी वापरतात. मग एक्झामची नीड काय आहे समजून घेणं खूप गरजेचं आहे. एक पर्टिक्युलर पेस्ट आहे, त्याचा बायोलॉजिकल कंट्रोल काय आहे. एक पर्टिक्युलर वीड आहे ॲग्रोनॉमी मधला समजा, तर त्या वीडच्या कंट्रोलसाठी कुठला दुसरा बायोलॉजिकल कंट्रोल आहे. अशाच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नंतर आपण वाचत बसतो पूर्णपणे डिटेलमध्ये. नुसतं समजा एखादं पेस्ट आहे, हेलिकोअर्पा पेस्ट आहे, हेलिकोअर्पा पेस्टचं कंट्रोल करण्यासाठी आपण 2 ते 3, 4 पान डिटेलमध्ये वाचत बसतो आणि महत्वाचा कंटेंट आपला राहून जातो. मी म्हणत नाही की वाचू नका, आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित रिडिंग बेसिक करायचीच आहे. त्याच्यासोबत जे काही की कंटेंट आहे ते की कंटेंट तुमच्या स्वतःच्या नोट्समध्ये येणं खूप गरजेचं आहे बरोबर. त्यानंतर महत्वाची गोष्ट काय, प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा प्रत्येक सब्जेक्टची डिमांड तुम्हाला ओळखता आली पाहिजे. ॲग्रोनॉमी आहे ना, ॲग्रोनॉमीमध्ये महत्वाचा भाग काय आहे, ॲग्रोनॉमीमध्ये क्रॉप कल्टिव्हेशन. मग सगळ्या सीड रेट सगळ्या व्हरायट्या करायच्या का नाही, प्रत्येक बुकमध्ये तुम्हाला भरपूर अशा व्हरायट्या दिलेल्या आहेत. तर बी स्पेसिफिक मोस्ट इम्पॉर्टंट किंवा मोस्ट फेवर व्हरायटी कुठली आहे त्या क्रॉपची. आता समजा आपला पोमोग्रेनेट आहे, त्यासाठी भगवा स्पेशल आहे, सुपर भगवा आहे, किंवा आता जो नवीन आलेला सोलापूर लाल आहे. अशा बी स्पेसिफिक आपल्याला व्हरायटी लक्षात ठेवायची आहे. म्हणजे सगळ्या व्हरायट्या करायची तुम्हाला गरज नाही. याच्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी कधी समजतील, जेव्हा तुम्ही पीवायक्यूचं अनालिसिस करसाल, जेव्हा तुम्ही नोट्स व्यवस्थितपणे पाहसाल, तेव्हा तुम्हाला समजेल की कुठल्या व्हरायटी लक्षात ठेवायच्या आहेत. तर क्रॉप प्रोडक्शन मध्ये प्रत्येकाचं सीड रेट लक्षात असलं पाहिजे का, त्याच्या डायमीटरवरनं किंवा तुम्ही क्रॉपवरनं जेव्हा तुम्ही वाचत जासाल तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की कुठल्या क्रॉपचं सीड रेट किती आहे. आता समजा ग्रीन ग्राम आहे, ग्रीन ग्रामचं 12 ते 15 किलो सीड रेट आहे. अशा प्रत्येक क्रॉपचं स्वतःचा एक चार्ट प्रिपेअर करायचा. ते चार्ट प्रिपेअर करून प्रत्येक क्रॉपचं फक्त की कंटेंट त्याच्यामध्ये लिहायचं आहे. तुम्ही प्रत्येक क्रॉपचं सॉइल अँड क्लायमेट लिहित बसणार आहे का नोट्स प्रिपेअर करताना, अजिबात लिहायची गरज नाही. बी स्पेसिफिक लिहा. आता समजा टेम्परेचर आहे, जर्मिनेशन टेम्परेचर आणि ग्रोविंग टेम्परेचर हे व्हीट साठी वेगळं आहे. व्हीट इज अ कूल सीझन क्रॉप बरोबर, कूल क्लायमेटला ग्रो होणारा व्हीट क्रॉप आहे. तर त्या दोघांच्या टेम्परेचरवरती शक्यतो प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. आता तुम्हाला ग्रीन ग्रामचं टेम्परेचर विचारण्याची शक्यता आहे का, नाही. ग्रीन ग्रामचं किंवा अदर पल्सेसचं टेम्परेचर विचारण्याची शक्यता नाही. शक्यता कशावरती आहे, तर व्हीटचं टेम्परेचर विचारण्याची शक्यता आहे. का बरं आहे, त्याचं ग्रोविंग टेम्परेचर आणि जर्मिनेशन टेम्परेचर वेगळं आहे. आपण काय करतो की कूल सीझन क्रॉप आहे म्हणून जर्मिनेशन टेम्परेचर एकदम कूल मारतो. तर जर्मिनेशन साठी टेम्परेचर कमी लागतं ऍज कम्पेअर टू ग्रोविंग, कशाला, व्हीटला. अशा ज्या काही की गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता समजा सॉइलचा अभ्यास करताय, सॉइलचा अभ्यास करत असताना स्टीम्ड बोन मिल आणि रॉ बोन मिल आहे बरोबर. तर स्टीम्ड बोन मिल आणि रॉ बोन मिल याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, स्टीम्ड बोन मिल आणि रॉ बोन मिल. स्टीम्ड मध्ये फॉस्फरस कंटेंट मॅक्झिमम असतं आणि रॉ मध्ये फॉस्फरस कंटेंट हे कमी असतं. परंतु रॉ मध्ये नायट्रोजन कंटेंट हे जास्त असतं, परंतु स्टीम्ड बोन मध्ये नायट्रोजन कंटेंट हे कमी असतं बरोबर. तर स्टीम्ड मध्ये फॉस्फरस हे जास्त आहे ऍज कम्पेअर टू रॉ, आणि रॉ मध्ये नायट्रोजन जास्त आहे ऍज कम्पेअर टू स्टीम्ड. हा डिफरन्स तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. अशा गोष्टी कन्फ्युज होतात एक्झाम मध्ये, आपल्याला समजत नाही. त्यानंतर दुसरा, आता समजा आपला सॉइल आहे, सॉइल सब्जेक्ट मध्ये महत्वाचं काय, आपण सगळ्या गोष्टी वाचतो पण त्याच्यामध्ये असलेल्या महत्वाच्या मोजक्या फर्टिलायझर, त्या मोजक्या फर्टिलायझर मध्ये असलेले कंटेंट, त्यानंतर जे काही प्रॉब्लेमॅटिक सॉइल आहे, सलाईन सॉइल असेल, अल्कलाईन सॉइल असेल, त्याच्या व्यवस्थित प्रॉपर्टीज, त्याचं ईसी किती आहे, पीएच किती आहे, ईएसपी किती आहे, हे आपण पाठ करत बसतो. बेसिक टर्मिनॉलॉजी किंवा कन्सेप्ट लक्षात घ्या. सलाईन सॉइल आहे म्हणजे काय, त्याच्यामध्ये क्षारता जास्त असणार आहे, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी जास्त असणार आहे. याच्या अपोजिटच इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कशामध्ये कमी असणार आहे, अल्कलाईन मध्ये कमी असणार आहे. याच्यामुळे तुम्हाला ग्रेटर दॅन, स्मॉल दॅन ते टेबल पाठ करायची गरज नाही. फॅक्ट काही ठिकाणी पाठ करावं लागतात, परंतु सगळ्या ठिकाणी पाठांतर चालत नाही. काही गोष्टीमध्ये कन्सेप्च्युअल क्लिअरिटी खूप महत्वाची आहे. आता काही विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असतं की फॉस्फरसचा जो अवेलेबल फॉर्म आहे
तो ऍसिडिक सॉइल मध्ये कोणता आणि अल्कलाइन सॉइल मध्ये कोणता. मित्रांनो सरळ साधी सोपी गोष्ट आहे. जिथं पाण्याचं प्रमाण जास्त असतं तिथं ऍसिडिटी जास्त असते, याचा अर्थ तिथं H+ आयन जास्त असणार आहेत. त्यामुळे HPO4 चा जो फॉर्म आहे तो ऍसिड सॉइल मध्ये जास्त असणार आहे, बरोबर. त्यामुळं सगळ्यात ठिकाणी पाठांतर चालणार नाही, कारण अभ्यासामध्ये दोन गोष्टी येतात, एक कन्सेप्च्युअल आणि एक कन्सेप्च्युअल आणि दुसरी कुठली तर एक फॅक्च्युअल, बरोबर, म्हणजे ज्याच्यामध्ये फॅक्ट्स असतात. तर या दोघांची सांगड घालूनच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. सगळ्या ठिकाणी फक्त कन्सेप्ट असून चालत नाही, फॅक्ट असावेच लागतात. तुम्ही सांगताल व्हॉट इज मीन बाय ॲलोपॅथी, बरोबर. ॲलोपॅथीची तुम्हाला सगळी गोष्टी माहिती आहेत, परंतु कुठला सायंटिस्ट आहे जो ॲलोपॅथी टर्म डिस्कवर केलाय, तर तुम्हाला मॉलिश हे आलंच पाहिजे. ॲलोपॅथीचं दुसरं टर्म कुठलं आहे, टेलेटॉक्सी, हे तुम्हाला आलंच पाहिजे. ही गोष्ट कोणती आहे, ही फॅक्च्युअल आहे. कन्सेप्च्युअल काय, व्हॉट इज मीन बाय ॲलोपॅथी. त्यामुळे या दोघांचं सांगड घालून तुम्हाला अभ्यास करायचा आहे, बरोबर. त्यानंतर जे काही मायनर सब्जेक्ट आहे, इकॉन असेल किंवा एक्सटेन्शन असेल, हे जरी मायनर असले, एमसीआरच्या दृष्टीने आजपर्यंत तुम्ही बघितलात तर सगळ्यात जास्त क्वेश्चन कशावरती आलेत, ॲग्रोनॉमी आणि सॉइल मिळून आलेत. त्याच्यानंतर कुठल्या सब्जेक्टचा प्रमाण आहे तर डेअरी एक्सटेन्शन इकॉनचा आहे, बरोबर. ॲज कम्पेअर टू एंटोमॉलॉजी आणि पॅथॉलॉजी सगळ्यात जास्त क्वेश्चन कशावरती आलेत, ॲग्रोनॉमी, सॉइल, एक्सटेन्शन, इकॉन आणि डेअरी. एंटोपॅथ पेक्षा सुद्धा, इव्हन बॉट पेक्षा सुद्धा जास्त क्वेश्चन ह्या मायनर सब्जेक्ट वरती आलेत. त्यामुळे त्याला मायनर म्हणून सोडून हलक्यात घेऊन चालणार नाही. प्रत्येक सब्जेक्टला तुम्हाला न्याय द्यावाच लागेल, तेव्हा तुम्हाला एक्झाम न्याय देणार आहे, बरोबर. कारण एकेका मार्कानं एक कॅम्पस चेंज होते, एकेका मार्कानं सब्जेक्ट चेंज होतं. आपल्याला असणारे जे काही 10-12 सब्जेक्ट आहेत, त्या 10-12 सब्जेक्टला पीजीला ऍडमिशन घेत असताना तुम्हाला एका पॉइंटनं, एका मार्कनं तुमचं ऍडमिशन हुकतं किंवा कॅम्पस चेंज होतं. त्यामुळं सिली मिस्टेक्स हे तुम्हाला टाळायचे आहेत. यानंतर आपला महत्वाचा पॉइंट कोणता, तर रिव्हिजन. तर रिव्हिजन किती असल्या पाहिजे, जेवढ्यात जास्त रिव्हिजन असतील तेवढ्यात जास्त तुम्हाला फायदा होणार आहे, बरोबर. जेवढं जास्त रिव्हिजन तेवढा जास्त तुम्हाला फायदा. तर किती केल्या पाहिजे, 2 केलात, 3 केलात, 4 केलात, 5 केलात, याला महत्वाचं नाही. तुम्ही रिव्हिजन करत असताना तुम्ही जे काही स्वतःच्या प्रिपेअर केलेल्या नोट्स आहेत, त्या नोट्स मधल्या जे काही फॅक्ट्स आहेत ते व्यवस्थितपणे तुम्हाला रिवाइज करायचं आहे, म्हणजे ते तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात राहिलं पाहिजे. समजा रिव्हिजन करण्याची पद्धत कुठली असली पाहिजे, रिव्हिजन करण्याची पद्धत कुठली असली पाहिजे. रिव्हिजन हे खूप महत्वाचं आहे बरं काय. ज्या गोष्टी आपण आधी पाहिलेल्या आहेत त्याच गोष्टीला पुन्हा एकदा रिवाइज करणं, पुन्हा एकदा आपलं विजन टच करून येणं, म्हणजेच काय, रिव्हिजन. मग हे रिव्हिजन कशा असला पाहिजे, जे काही कन्फ्युजन टॉपिक आहेत, कन्फ्युज्ड जे काही फॅक्ट्स आहेत, जे काही एक्झाम्पल्स आहेत, या गोष्टींवरती तुमची कमांड येण्यासाठी मॅक्झिमम रिव्हिजन करणं गरजेचं आहे. आता समजा टिलेजचा पार्ट तुम्ही वाचताय, टिलेजची डेफिनेशन तुम्हाला 2, 3, 4 रीडिंग मध्ये व्यवस्थित, टिलेज म्हणजे काय, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, टू एरिएट द सॉइल, बरोबर, टू इम्प्रूव्ह द प्रोडक्टिव्हिटी अँड फर्टिलिटी ऑफ द सॉइल, टू ऍड द ऑर्गॅनिक मॅटर टू द सॉइल, या ऑब्जेक्टिव्ह सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत टिलेजच्या बाबतीत. मग टिलेज वाचत असताना, रिवाइज करत असताना पुन्हा त्या गोष्टी वाचायची गरज आहे का, कमीत वेळेमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन कसं द्यायचं. तर समजा टिलेज वाचताय तुम्ही, तर पुन्हा टिलेजचं सगळं वाचायची गरज नाही. तर टिलेज मध्ये कन्फ्युज होणारा किंवा लक्षात ठेवण्याचा पार्ट कोणता आहे, की टिलेजचे जे काही मीडियम टिलेज आहे, शालो टिलेज आहे, डीप टिलेज आहे, त्याचा डेप्थ किती आहे, बरोबर. इन्व्हर्जन टिलेज म्हणजे काय, बरोबर आहे. डीप फ्लोईंग म्हणजे काय, शालो फ्लोईंग म्हणजे काय, त्याला जो वापरणारा, समजा तुम्ही डिस्क फ्लोईंग आहे तर डिस्क फ्लोईंगचा अँगल किती असतो, टिल्ट म्हणजे काय, बरोबर. या गोष्टी फॅक्च्युअल गोष्टी तुम्हाला लक्षात करणं गरजेचे आहेत. त्यामुळं रिव्हिजन करत असताना त्याच्यामध्ये असलेला कोअर क्रक्स, ज्याच्या सोप्या भाषेत काय म्हणतो आपण, क्रक्स रिवाइज करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणसाल ॲग्रोनॉमी, सॉइल एवढे मोठे सब्जेक्ट मी ते वाचण्यासाठी 2 महिने घालवले आणि त्या 2 महिन्यांचा अभ्यास मी 2 दिवसात रिवाइज कसं करायचं. रिव्हिजन म्हणजे पूर्णपणे सगळंच पुन्हा वाचत बसायचं नाही. जो कन्फ्युज्ड फॅक्ट असतील, एक्झाम्पल्स असतील किंवा की कंटेंट असेल, ते की कंटेंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ही एक महत्वाची गोष्ट आहे रिव्हिजनची. समजा तुम्ही एंटोमॉलॉजी वाचताय, एंटोमॉलॉजीचं समजा माउथ पार्ट किंवा अँटिना करताय किंवा लेग टाईप करताय, ते करत असताना त्याच्यामध्ये असणारे एक्झाम्पल्स खूप महत्वाचे आहेत, बरोबर. तर ते एक्झाम्पल तुम्हाला क्लॅवेट कशाचा आहे, कॅपिटेट कशाचा आहे, क्लब्ड कशाचा आहे, त्यानंतर आयरिस्टेट अँटिने कशाचा आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
जेणेकरून ते कन्फ्यूज होत असतात किंवा विसरायची जास्त शक्यता असते. त्यानंतर दुसरी गोष्ट, आता गुळवेल आणि वसनवेल हे वीड कुठल्या इन्सेक्ट पेस्टचे होस्ट आहेत, बरोबर. असे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, बरोबर. तर अशा गोष्टी तुम्हाला लक्षातच पाहिजे. आता केमिकलचा पार्ट तुम्ही सगळा वाचत बसणार आहे का? केमिकल कंट्रोल. आता मिथाइल युजेनॉल इज अ केमिकल युज्ड फॉर कंट्रोलिंग ऑफ विच पेस्ट? फ्रूट फ्लाय, बरोबर. जो फ्रूट फ्लाय आहे तो फ्रूट फ्लाय कंट्रोल करण्यासाठी त्या बेटमध्ये मिथाइल युजेनॉल हे अट्रॅक्टंट म्हणून यूज केलं जातं, बरोबर. त्यामुळे हा महत्वाचा पार्ट आहे. तर अशा गोष्टी महत्वाच्या ज्या बी स्पेसिफिक आहेत. तुम्ही एखाद्या गोष्टीचं मॅनेजमेंटचं पार्ट करताय तर त्याच्यामध्ये फिजिकल केमिकल पेक्षा बायोलॉजिकल कंट्रोल खूप महत्वाचा आहे. तुम्ही वीड मॅनेजमेंट करताय तर सगळं वीड मॅनेजमेंट करणं महत्वाचं आहे का? सगळ्या विडीसाईडचं हर्बिसाईडचं एक्झाम्पल पाठ करणं महत्वाचं आहे का? किंवा सगळ्या वीडचे एक्झाम्पल सायंटिफिक नेम असणं महत्वाचं आहे का? तर अजिबात नाही. तुम्हाला त्या सब्जेक्टची तिथे असणाऱ्या इम्पॉर्टंट गोष्टीची नीड तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे. तुम्ही वीडचा अभ्यास करताय, त्याच्यामध्ये समजा व्हीटचा अभ्यास करताय, व्हीट वरती असणारे व्हीट, त्याच्यामध्ये महत्वाचं काय? फॅलरिस मायनर आहे. फॅलरिस मायनरला कंट्रोल करण्यासाठी काय वापरायचो आपण? आयसोप्रोच्युरॉन वापरायचो. आयसोप्रोच्युरॉन सुद्धा रेजिस्टंट झाला, त्याला दुसरं कुठलं आलं? तो सल्फोसल्फोनिल युरिया आपण वापरायचो, बरोबर. मग त्याची फॅमिली कोणती? तो युरियल फॅमिलीमध्ये येतो, बरोबर. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग वीड असे भरपूर आहेत, भरपूर असे वीड्स आहेत की इव्हन आपल्याला काही वीड्सची नावं सुद्धा माहित नाहीत, बरोबर. एवढे वीड्स आहेत. तर बी स्पेसिफिक आपल्याला करायचं आहे जे एक्झाम ओरिएंटेड आहे. आता काँग्रेस आहे, बरोबर. पार्थेनियम, बरोबर. पार्थेनियम जो वीड आहे, पार्थेनियम वीड वरती कुठल्या वीडचा ॲलिलोपॅथिक इफेक्ट आहे? बरोबर. ॲलिलोपॅथी हा सब्जेक्ट तुम्ही वाचता तर क्रॉपचा क्रॉपवर ॲलिलोपॅथी होतं, क्रॉपचं वीडवर होतं, वीडचं क्रॉपवर होतं. तर त्यातल्या त्यात मेजर लक्षात ठेवणं काय गरजेचं आहे की जे काही हॉट टॉपिक आहेत किंवा हॉट इश्यू आहे, आता पार्थेनियम आहे, पार्थेनियमवरती क्वेश्चन येण्याची शक्यता जास्त आहे. तर पार्थेनियमचा आपण केमिकल कंट्रोल लक्षात ठेवलं पाहिजे का? नाही तर बायोलॉजिकल कंट्रोल. बायोलॉजिकल कंट्रोल मध्ये काय? झायगोग्रामा बायकोलरॅटा आपण वापरतो त्याचे, बरोबर, कंट्रोल करण्यासाठी. त्यानंतर दुसरं काय? ॲग्रोनॉमिकल मेजर काय? की ॲलिलोपॅथिक इफेक्ट होतो. कशाचा होतो? तर जे काही आपलं कॅशिया तोरा आहे, कॅशिया तोराचं ॲलिलोपॅथिक इफेक्ट पार्थेनियमवरती होतं, ज्याच्यामुळे पार्थेनियम वीड कंट्रोल होतो. तर कॅशिया तोराचं तुम्हाला नाव, त्याचं सायंटिफिक नेम सुद्धा थोडं ओव्हरलुक करणं गरजेचं आहे. तुम्ही ॲग्रोनॉमिकल क्रॉप्सचा अभ्यास करणार आहेत, ॲग्रोनॉमिकल क्रॉप्स सगळेच वाचायचे गरजेचे आहेत का? तर सगळे क्रॉप्स वाचायच्या आधी जे महत्वाचे महाराष्ट्राच्या दृष्टीनं इकॉनॉमिकल क्रॉप्स आहेत ते क्रॉप्स वाचणं गरजेचं आहे. मग त्या क्रॉप्सचं एंटोमॉलॉजी आणि पॅथॉलॉजी मध्ये अभ्यास करत असताना त्याच्यावरती येणारे जे काही मेजर पेस्ट आहेत आणि त्या मेजर पेस्ट मधले फक्त आणि फक्त पर्टिक्युलर बी स्पेसिफिक असेल तर केमिकल कंट्रोल, अदरवाईज त्याचं बायोलॉजिकल कंट्रोल ते पण बी स्पेसिफिक असेल तरच करायचं आहे, अदरवाईज नाही. पुपेशन ओवी पोझिशन प्रत्येक गोष्टीचं करणार आहे का? नाही. पुपेशन ओवी पोझिशन जे डिफरंट आहेत, ज्याचं समजा सॉइल मध्ये आहे किंवा अंडर द रिंड ऑफ फ्रूट, त्यामुळं त्याचं ओवी पोझिशन विचारणं खूप महत्वाचं वाटायला लागतं, बरोबर. त्यामुळे अशा बी स्पेसिफिक गोष्टीचा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. ते तुम्हाला कधी समजेल? जेव्हा तुमचे 1-2 रीडिंग होतील, की कंटेंट तुम्हाला समजेल की हे हॉट टॉपिक आहे किंवा हा महत्वाचा भाग आहे, महत्वाचा एक्झाम्पल आहे, ते करणं गरजेचं आहे. आणि तिसरी एक गोष्ट महत्वाचं सांगायचं झालं, रिव्हिजन करत असताना तुम्ही आता ऑइल कंटेंट वाचताय, बरोबर. ऑइल कंटेंट वाचत असताना सगळ्या क्रॉपमध्ये असलेलं ऑइल कंटेंट तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. सीड रेट वाचताय तर लगेच तुम्हाला सगळे सीड रेट रिवाइज झाले पाहिजे. समजा फाउंडेशन सीड आणि सर्टिफाईड सीडचं जे काही डिस्टन्स आहे, बरोबर, ते डिस्टन्स तुम्हाला सगळ्या क्रॉपचे व्यवस्थितपणे लक्षात आली पाहिजे. त्यानंतर जो टॅग कलर असेल ते तुम्ही जेव्हा ओव्हरलुक करता, आता तुम्हाला माहित आहे फाउंडेशन सीडसाठी व्हाईट कलरचा टॅग असतो, तर दुसऱ्यासाठी कुठला असतो हा लगेच रिवाइज करा. आठवत नसेल तर बुक काढा, लगेच पहा आणि लगेच रिवाइज करा. अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही बाय कंटेंट, बाय हेडिंग तुम्ही रिडिंग करसाल तेव्हाच तुम्हाला व्यवस्थितपणे अभ्यास होणार आहे. नाहीतर तुम्ही वाचला, समजा ग्राउंडनट मधला ऑइल कंटेंट वाचला आणि दुसरी गोष्ट पुढचा एक वेगळा क्वेश्चन, तिसरा एक वेगळा क्वेश्चन आणि चौथा पुन्हा सिसामा मधला ऑइल कंटेंट वाचला, अशा पद्धतीने स्टडी करू नका. तुम्ही ऑइल कंटेंट वाचताय ना, तर व्यवस्थितपणे सगळे ऑइल कंटेंट एकदा पूर्णपणे रिवाइज करा. रिव्हिजन करत असताना सांगतोय ही पद्धत, रिव्हिजन करत असताना. आता समजा तुम्हाला एक पॉइंट आला की तुम्हाला फादर ऑफ व्हाईट रिव्हॉल्युशन विचारलेला आहे आणि तुम्हाला माहित आहे वर्गीस कुरियन आहे, पण लगेच तुमच्या डोक्यामध्ये सगळे रिव्हॉल्युशनचे फादर क्लिक झाले पाहिजे की ग्रीन रिव्हॉल्युशनचं फादर कोण आहे किंवा ग्रीन रिव्हॉल्युशन टर्म ही कोणी कॉइन केली. या सगळ्या गोष्टी, त्यानंतर जे काही राऊंड रिव्हॉल्युशन आहे ते कोण केलं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कसे बाय कंटेंट, म्हणजे एक गोष्ट पाहताय ना त्याच्या रिलेटेड, त्याच्या अलाइड जेवढ्या गोष्टी आहेत लगेच रिवाइज झाले पाहिजे, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल.
त्यानंतर महत्वाचा पार्ट काय आहे, पीवायक्यू सॉल्व्हिंग आणि अनालिसिस. हे सगळ्यात आधी केलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि हाच तुमचा बेस आहे आणि हाच तुम्हाला सांगणार आहे की बाबूभाई कैसा आहे. बरोबर आहे, बाबूभाई कैसा आहे कोण सांगणार आहे, तर पीवायक्यू सांगणार आहे. त्यामुळे पीवायक्यू सॉल्व्हिंग हे प्रत्येक एक्झामच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. याच्यामुळे तुम्हाला फक्त आणि फक्त पीवायक्यू मध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने क्वेश्चन विचारलेत, कुठल्या टॉपिक वरती जास्त भर आहे आणि कशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे हेच तुम्हाला सांगणार आहे. सर्वात महत्वाचा शिक्षक जो कोण आहे तर आताच्या घडीला मार्केटमध्ये या क्षेत्रामध्ये तर तुम्हाला पीवायक्यू आहे. त्यामुळे पीवायक्यू सॉल्व्हिंग हे तुम्ही करा. 5 ते 6 वर्षाचं मागचे एमसीआरचे जे काही मेमरी बेस्ड क्वेश्चन पेपर असतील ते मेमरी बेस्ड क्वेश्चन पेपर पहा, त्याचं व्यवस्थितपणे अनालिसिस करा आणि मगच व्यवस्थितपणे स्वतःचा प्लॅन ऑफ वर्क बनवा आणि अभ्यास करा. त्यानंतर टेस्ट सॉल्व्हिंग सर्वात महत्वाचा पार्ट. तर टेस्ट सॉल्व्ह कसा करायचा आणि का करायचा आणि आतापासूनच का करायचा. जेव्हा तुमच्या 2 ते 3 रिडिंग होतील तुम्ही ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करसाल, त्यानंतर तुम्हाला टेस्ट सॉल्व्ह करायचा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही रिडिंग करता सब्जेक्टचं कंप्लीट रिडिंग होतं तेव्हा तुम्ही डेली बेसिसवरती मिनिमम 50 to 100 ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करणे गरजेचं आहे. कुठलाही एखादा ऑब्जेक्टिव्हचं बुक घ्या. याच्यामुळे काय होईल, समजा तुम्ही ॲग्रोनॉमी रिडिंग करून 3 ते 4 दिवस झाले किंवा समजा आठवडा झाला आणि तुम्ही ॲग्रोनॉमीचे ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करतात, लगे तुम्ही सब्जेक्टचे ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करू नका. ॲग्रोनॉमी वाचल्यानंतर दुसरा सब्जेक्ट रिडिंग करायला घ्या. जेव्हा तुम्ही एंटो किंवा पॅथो रिडिंग करत असता तेव्हा तुम्ही ॲग्रोनॉमीचे ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करा. याच्या माध्यमातून काय होईल, एंटोचं रिडिंग पॅथोचं रिडिंग तर चालूच राहील, परंतु ॲग्रोनॉमीच्या गोष्टी तुम्हाला रिवाइज होतील. ॲग्रोनॉमी विसरले का डोक्यात आहे किंवा समजा सॉइल विसरले का डोक्यात आहे हे लक्षात राहील. त्यामुळं जे सब्जेक्ट वाचत असता इमिडिएटली त्याच ऑब्जेक्टिव्ह सोडवायचं नाही, कारण कुणाला सुद्धा लक्षात राहणार आहे. आज सकाळी मी जर वाचलं अल्टिमेट विल्टिंग पॉइंटला मॉइश्चर अवेलेबिलिटीसाठी प्रेशर किती असतं, तर कोणी सांगेल की 60 प्रेशर असेल, बरोबर. त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास करा किंवा अशा पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करा की त्याची रिडिंग करून कमीत कमी आठवडा झाला असेल किंवा 10 दिवस झाला असेल. याच्यामुळे काय होईल, समजा तुम्ही एखादा एक्झाम्पल सोडवतायत की व्हॉट इज द एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज प्रेझेंट इन द सोडिक सॉइल किंवा अल्कलाइन सॉइल. मग खाली जर ऑप्शन असेल तुम्हाला लगेच त्यावेळेस आठवल की मी सॉइल वाचून 5 ते 10 दिवस झाले, क्वेश्चन आहे एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेजचा. मग सलाईन सॉइल मध्ये किती असतो, अल्कलाइन सॉइल मध्ये किती असतो, मग 15 पेक्षा जास्त कशामध्ये आहे, कमी कशामध्ये आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जास्त कशामध्ये आहे, कमी कशामध्ये आहे, या गोष्टी लगेच रिवाइज होतील. समजा तुम्हाला दुसरा क्वेश्चन आहे की बाबा जे काही मॅप्स लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन आहे, लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन मध्ये 8 क्लासेस आहेत. मग स्टोनी आणि रॉकी सॉइल इज प्रेझेंट इन विच क्लास ऑफ सॉइल, तर लगेच तुम्हाला आठवलं पाहिजे की क्लास 5 मध्ये स्टोनी आणि रॉकी सॉइल प्रेझेंट असतं. तर क्लास 4 मध्ये कुठला आहे, क्लास 3 मध्ये कुठलं सॉइल प्रेझेंट आहे, ब्लॅक सॉइल साठी कुठला क्लास सुटेबल आहे आणि सगळ्यात अनसुटेबल असणारा क्लास कोणता आहे, तर क्लास 8 आहे. तर पहिले 3 क्लासेस हे कल्टिव्हेशन साठी सुटेबल आहेत. मग मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस मॅक्झिमम कुठल्या क्लाससाठी लागतं, या सगळ्या गोष्टीचं रिव्हिजन कधी झालं पाहिजे, तुम्हाला क्लिक कधी झाले पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्हिंग करताना झालं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करणं डेली बेसिसवरती 50 ते 100 हे खूप महत्वाचं आहे. तर आता ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह झाल्यानंतर किंवा अभ्यास केल्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो तो आपला टेस्टचा, बरोबर. आतापर्यंत आपण बुक लिस्ट पाहिलं, त्याचं महत्व पाहिलं, अभ्यास कसा करायचा, रिव्हिजन कसं करायचं, नोट्स कसं प्रिपेअर करायचं. नोट्स मध्ये बाकाळ गोष्टी येता कामा नाही. नोट्स मध्ये बी स्पेसिफिक, बी एकदम की कंटेंट येता पाहिजे, कारण तुम्हाला पूर्णपणे 4 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये वाचलेला कंटेंट तुम्हाला 3 ते 4 दिवसामध्ये किंवा लास्ट 11th अवरला तुम्हाला 2 तासामध्ये पूर्ण रिवाइज करून झालं पाहिजे. तशा पद्धतीने तुमची नोट्स तयार पाहिजे. दुसरी गोष्ट, टेस्ट सॉल्व्ह करत असताना जेव्हा तुमची रिडिंग कंप्लीट होईल तेव्हा तुम्ही काय करायचं आहे, डेली टेस्ट सॉल्व्ह करायचं आहे. टेस्ट सॉल्व्ह करत असताना तुम्ही किती पद्धतीने टेस्ट सॉल्व्ह म्हणजे किती राऊंड मध्ये किंवा कुठल्या पद्धतीने टेस्ट सॉल्व्ह करणार आहेत, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. पण मला वैयक्तिकपणे असं वाटतं की तुम्ही टेस्ट 3 राऊंड मध्ये सॉल्व्ह केलं पाहिजे, कारण टाइम हा एमसीआर साठी भरपूर असतो. तुम्हाला 200 क्वेश्चन असतात, बरोबर. तर 200 क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना पहिल्या राऊंड मध्ये टिप ऑफ टंग असलेले एकदम परफेक्ट क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे. व्हॉट इज द बॉटनिकल नेम ऑफ सोर्गम, म्हणजे सोर्गम बायकोलर लगे आलं पाहिजे. व्हॉट इज द सायंटिफिक नेम ऑफ डायमंड बॅकमॉथ, प्लुक्टेला झायलोस्टेला, हे लगेच तुमच्या जिभेवरती आलं पाहिजे. असे तुम्हाला माहित असलेले परफेक्ट क्वेश्चन तुम्हाला फर्स्ट राऊंड मध्ये सोडवायचे आहेत, बरोबर. मग फर्स्ट राऊंड मध्ये तुमचे जवळपास 75% क्वेश्चन सॉल्व्ह करून झाले पाहिजे. त्यानंतर
सेकंड राऊंड मध्ये जे तुम्हाला 50% कन्फ्युजन किंवा 25-75% जे कन्फ्युजन वाटत होतं ते कन्फ्युज असणारे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. त्यानंतर थर्ड राऊंडला असे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत थर्डला की तुम्हाला त्या क्वेश्चनचं उत्तरच माहित नाही. मग तसे क्वेश्चन एकदम शिल्लक क्षुल्लक राहिलेले असतात, बरोबर. ते क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे. मग याचा फायदा काय? तुम्ही म्हणसाल 3 राऊंड मध्ये सोडवण्याचा फायदा काय? जेव्हा तुम्ही 3 राऊंड मध्ये सोडवसाल, जे तुमचे परफेक्ट क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये तुमचं सिली मिस्टेक होणार नाही. होईल काय? जेव्हा तुम्ही 1 बाय 1 पासून 200 पर्यंत जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करता, समजा पहिले 5 क्वेश्चन तुम्हाला एकदम सोपे गेले, 6वा 7वा क्वेश्चन जर अवघड असला तर तुम्ही 6व्या आणि 7व्या क्वेश्चनवरच अडून बसताल आणि तुमची मेंटली एकदम डिस्टर्ब होसाल. त्यामुळे पुढे सोपे असणारे क्वेश्चन सुद्धा तुमचे चुकण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं 3 राऊंड मध्ये पेपर सोडवल्यानंतर एक फायदा काय होईल? जो पहिल्या राऊंडला लागणारा टाइम आहे ना, तो टाइम एकदम कमी वेळ लागेल. कारण तुम्हाला एकदम व्यवस्थित माहित असल्यामुळं बाकीचे ऑप्शन सुद्धा बघायची गरज नाही. क्वेश्चन बघितला लगेच टिप ऑफ टंग, पाठांतर, जिभेवरच उत्तर, चला सोडवला, ठोकला, बरोबर आला. सेकंड राऊंड मध्ये असेच क्वेश्चन सोडवायचे जे तुम्हाला कन्फ्युजन आहेत. मग तुमचा एकदम अर्ध्या तासाच्या आत मला वाटतं फर्स्ट राऊंड कंप्लीट होतो. सेकंड राऊंडला तुम्हाला भरपूर असा वेळ शिल्लक असतो. तुम्ही एकदम डोकं खाजवून व्यवस्थितपणे डोक्याला तुमच्या मेंदूला ताण देऊन छोट्या मेंदूला जागा करून तुम्ही सेकंड क्वेश्चन सोडवू शकताय. त्यानंतर थर्ड राऊंडला असेच क्वेश्चन सोडवायचे की तुम्हाला काहीच माहित नाही. आय डोंट नो अबाउट दॅट, म्हणजे कुछ भी पता नाही, वैसे क्वेश्चन तिसऱ्या राऊंडला आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. अशा 3 पद्धतीने सॉल्व्ह केल्यानंतर तुमच्या सिली मिस्टेक टाळतील, तुमचं टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित होईल आणि तुमचं जे काही मेंटल एबिलिटी असेल त्या ठिकाणी व्यवस्थितपणे राहील. आणि ही सवय टेस्ट सॉल्व्ह करत असताना लावली तर तुम्हाला फायनल एक्झामला सोपं जाणार आहे किंवा तिथं अप्लिकेशन होणार आहे. तुम्ही इथं न करता डायरेक्ट अप्लाय केल्यानंतर थोडी गडबड होण्याची शक्यता आहे. तर एकंदरीतरित्या ही एक्झामची तयारी कशी करायची या बाबतीत झालं. यानंतर महत्वाचा मुद्दा काय आहे, तर सीईटीला नंबर लागण्यासाठी 0.11 मार्कचा सुद्धा खूप मोठा रोल आहे मित्रांनो. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की याच्यामध्ये आपले 4 कृषी विद्यापीठ आहेत, बरोबर. एक आपला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, त्यानंतर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, त्यानंतर दापोली आणि अकोला, असे 4 कृषी विद्यापीठ आहेत. या 4 कृषी विद्यापीठामध्ये सगळ्यात जास्त मेरिट लागण्याचं प्रमाण कुठलं आहे, तर एमपीकेव्ही राहुरीचं आहे, बरोबर. एमपीकेव्ही राहुरीचं सगळ्यात हायेस्ट मेरिट लागतं, ज्याला आपण कृषी पंढरी म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर जे राहिलेल्या तिन्ही युनिव्हर्सिटी आहेत त्या तिन्ही युनिव्हर्सिटीमध्ये सगळ्यात जास्त मेरिट राहुरीचं लागतं. प्रत्येक विद्यार्थ्याचा एकच प्रयत्न असतो की मला राहुरीमध्ये ऍडमिशन भेटलं पाहिजे. तर इथं जर यायचं असेल राहुरीमध्ये तर तुम्हाला कमीत कमी, मी म्हणतो कमीत कमी 100च्या आतमध्ये जर तुमची सिरियल नंबर नुसार रँक असेल तर तुम्हाला ऍडमिशन भेटू शकतं. त्यामुळे तुम्हाला टॉप 70 मध्ये, टॉप 80 मध्ये, टॉप 90 मध्ये येणं गरजेचं आहे राहुरीला ऍडमिशन कुठल्या ना कुठल्या मायनर ब्रांचला तर घेण्यासाठी. मेजर ब्रांचला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला टॉप 20, टॉप 10 मध्ये येणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही आतापासूनच प्लॅन ऑफ वर्क करा. तुमच्याकडे खूप असा वेळ कालावधी शिल्लक आहे, त्याचं पुरेपूर नियोजन करा, त्यानुसार तुमचा अभ्यास करा. पहिल्यांदा बेसिक नोट्स वापरा, त्यानंतरच मार्केटमध्ये असलेले जे काही क्रक्स असलेले बुक्स आहेत त्या बुक्स वरती भर द्या. मग तुमच्या स्वतःच्या नोट्स प्रिपेअर करा, त्या रिवाइज करा, ऑब्जेक्टिव्ह डेली बेसिस वरती सॉल्व्ह करा. जर डेली तुम्ही ऍटलिस्ट 50 to 100 ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह केले तर तुमचे 10,000 20,000 ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करून होतात. एवढे ऑब्जेक्टिव्ह सुद्धा निघत नाहीत. ऑब्जेक्टिव्हचं रिपिटेशन होईल, टेस्ट मध्ये सुद्धा त्याचं रिपिटेशन होईल. जेव्हा तुम्ही एक टेस्ट सोडवता, एक गोष्ट सांगायची राहिली, जेव्हा तुम्ही एक टेस्ट सॉल्व्ह करता तेव्हा फक्त आणि फक्त 100 क्वेश्चन कव्हर होत नाहीत मित्रांनो. समजा क्वेश्चन नंबर 1 तुम्ही सॉल्व्ह करताय की व्हॉट इज द न्यूट्रिएंट कंटेंट ऑफ पोल्ट्री मॅन्युअर, बरोबर. पोल्ट्री मॅन्युअरचं तुम्हाला न्यूट्रिएंट कंटेंट विचारलेलं आहे आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत, बरोबर. तर या 4ही ऑप्शन मध्ये समजा तुम्ही पहिला ऑप्शन क्लिक केला जो बरोबर आहे 312, याच्यामध्ये समजा एनपीके न्यूट्रिएंट कंटेंट असतं, व्हॉट एव्हर मे बी, बरोबर. तर राहिलेले जे काही 3 ऑप्शन आहेत हे न्यूट्रिएंट कंटेंट कुठल्या मॅन्युअरचे आहेत हे तुम्ही तिथंच अनालिसिस करायचं आहे. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश एकच आहे की एका क्वेश्चन मधून 4 क्वेश्चन फॉर्म होतात. म्हणजे जवळपास एक टेस्ट पेपर तुमचा 400 क्वेश्चन कव्हर करतो. टेस्ट सॉल्व्ह करून झाल्यानंतर त्याचं अनालिसिस करून जे रिमेनिंग 3 ऑप्शन्स आहेत त्या रिमेनिंग 3 ऑप्शन्स
हे कशा रिलेटेड आहेत, कुठल्या कन्सेप्टशी, कुठल्या टर्मिनॉलॉजीशी संबंधित आहेत, हे जाणून घेणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. या पद्धतीने जर अभ्यास केला तर तुमचा 100% पताका लागल्याशिवाय राहणार नाही. कृषी पंढरीमध्ये जर पताका लावायचा असेल तर तुम्हाला याप्रमाणे अभ्यास करून टॉप मध्ये यायचं गरजेचं आहे. ऍटलिस्ट टॉप 70-80 मध्ये जर आलात तर तुम्हाला एखाद्या मायनर डिपार्टमेंटला भेटू शकेल. त्यामुळे तुमच्या पद्धतीने तुम्ही नियोजन करा, अभ्यास करा. जे काही आमची राहुरी ऍग्री अकॅडमी आहे, या राहुरी ऍग्री अकॅडमीची सुद्धा बॅच आलेली आहे तुमच्या मार्गदर्शनासाठी. आजचं जे सेशन होतं, प्रत्येकाला क्लास लावणं शक्य असतंच असं नाही. काही जणांना शक्य असतं, काही जणांना अशक्य असतं, कारण प्रत्येकाची परिस्थिती सारखीच नसते. त्यामुळे आजचा सेशन घेण्याचा उद्देश एकच होता की एमसीआरचा प्रिपेअर करण्याचा महत्व, अभ्यास कसा केला पाहिजे, बुक्स कुठले वाचले पाहिजे आणि कशा पद्धतीने अभ्यास कव्हर केलं पाहिजे. वेळ भरपूर आहे, रावेमध्ये टाइमपास न करता फायदा घ्या, अभ्यास करा. येणाऱ्या आगामी काळामध्ये खूप असं तुम्हाला साचून ठेवलेलं आहे, त्याचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे. नमस्कार, धन्यवाद.